पुढच्या बातम्या आता खरात प्रकरणातल्या आहेत। भोंदू खरातचं कार्यालय जे नाशिक मधल्या कॅनडा कॉर्नर या परिसरामध्ये आहे ते सील करण्यात आलेलं आहे। तिथे न्यायवैद्यक तपासणी पथक पोहोचलंय, तसंच विशेष तपास पथकाचे सदस्यही पोहोचलेले आहेत आणि त्यांनी ही कारवाई संपन्न केलेली आहे। नाशिकमध्ये खरातवर 8 गुन्हे दाखल झालेले आहेत। किरण गोटूर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। किरण, हे कार्यालय आता जे दृश्यामध्ये दिसतंय ते तेवढंच आहे आणि एकमेव आहे का अशी अनेक कार्यालये असू शकतात? कारण एका छोट्याशा दुकानावर ओकस प्रॉपर्टी असं काहीतरी लिहिलेलं आता दृश्यांमध्ये दिसतंय। हे नक्की कशाचं कार्यालय होतं? प्रशासन नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागात हे कार्यालय आहे आणि याच कार्यालयामध्ये अशोक खरात जो आहे तो जे नागरिक येत होते किंवा जे उद्योजक येत होते, जे वेगवेगळे लोक भविष्य पाहण्यासाठी येत होते, त्या लोकांचं तो भविष्य याच कार्यालयामध्ये बघायचा आणि ज्या महिलांवरती अत्याचार या अशोक खरातने केलेले आहेत ते याच कार्यालयामध्ये झालेला आहे अशा पद्धतीचं तपासात समोर आलेला आहे। आणि त्या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आज एसआयटी टीम आणि फॉरेन्सिक टीम हे दोघंही या कार्यालयामध्ये गेलेले होते। या संपूर्ण कार्यालयाची झाडाझडती घेतल्यानंतर हे कार्यालय जे आता सील करण्यात आलेलं आहे। या कार्यालयामध्ये काही महत्त्वाचे डॉक्युमेंट एसआयटी आणि फॉरेन्सिक टीमच्या हाती लागलेलं आहे आणि जे महत्त्वाचे धागेदोरे आहेत ते सुद्धा खरं तर या दोन्ही पथकांच्या हाताला लागलेले आहेत अशा पद्धतीचं माहिती आहे। या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास जो आहे तो अत्यंत वेगाने जे होताना आता बघायला मिळतोय। एक आणखी छोटासा तपशील यातला पटकन सांगा। हे जे कार्यालय आता दिसतंय त्या कार्यालयावर कुठे दर्शनी भागामध्ये खरातचं नाव का नाहीये? खरं तर हे कार्यालय तर एकच आहे, अशोक खरातचं नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागात आहे। याच कार्यालयामध्ये तो भविष्य पाहत होता आणि अत्यंत छोटा कार्यालय आहे। जे काही अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत ते याच कार्यालयामध्ये झालेल्या आहेत अशा पद्धतीचं माहिती आहे आणि या कार्यालयाचं नाव ओकस प्रॉपर्टी अशा पद्धतीचं नाव जो आहे तो अशोक खरातने दिलेला होता। बर, धन्यवाद। आपण या निमित्तानं अधिकाधिक तपशील पोहोचवलात की आपण परत संपर्कात राहू। धन्यवाद तुर्तास।